साताऱ्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जे काही घडते ते इंटरेस्टिंग आहे. संख्याबळ पाहता काही पक्ष किंवा आघाड्या एकत्र आल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत कुणाला सहज मिळालेलं नाहीये. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याचं गणित गुंतागुंतीचं झाले. अशा परिस्थितीत सर्वात महत्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे अर्थात किंग मेकरची, आणि ही भूमिका निभावू शकतो शिंदे यांचा शिवसेनेचा गट. काही ठिकाणी अपेक्षित निकाल लागले नाहीयेत. महत्वाच्या नेत्यांच्या कुटुंबातील नातेगोत्यात जी उमेदवारी देण्यात आली होती त्यांचा पराभव झालाय. भाजपला याचा जास्त धक्का बसलाय. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी समीकरण बदलून टाकलेत. परिणामी सत्ता स्थापनासाठी आता फक्त आकड्यांपेक्षा राजकीय वाटाघाटींना अधिक महत्व येणार आहे. साताऱ्यातील राजकारण पारंपरिकदृष्ट्या प्रभावी नेत्यांच्या छायेत राहिले, त्यामुळे प्रत्येक हालचालीकडे राज्यभराचं लक्ष लागलंय. आता प्रश्न असा की शिंदे गट कोणाला पाठिंबा देणार किंवा सत्ता स्थापनेसाठी नवीन समीकरण तयार होणार. शिवाय दोन्ही राजे एकत्र येऊन पण त्यांना कसा काय या निकालात धक्का मिळालाय हे देखील आपण बोलूयात. तसेच याचा परिणाम आहे तो केवळ जिल्हा परिषदेपुरता मर्यादित न राहता आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. पुढील काही दिवसात साताऱ्यातील राजकीय घडामोडी अधिक वेगाने घडताना दिसणार आहेत आणि याच घडामोडींचा पुढचा अध्याय काय असणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. आणि सध्या काय सुरू आहे यावरच आपण सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. राजकारणात कधी कुणाची कोणाशी युती होईल हे सांगणं अवघड असतं आणि साताऱ्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी देखील हे पुन्हा एकदा दाखवून दिले. आता यावेळी विरोधक एकत्र आलेत. स्थानिक पातळीवर वेगवेगळे पक्ष एका मंचावर आलेत आणि त्याचा थेट परिणाम सत्ताधारी पक्ष अर्थात भारतीय जनता पक्षावर होताना दिसतोय. स्वबळावर लढण्याची घोषणा आणि अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कुंकुवत झाली असा जो समज काही ठिकाणी व्यक्त होत होता तो साताऱ्यात पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र दिसते. साताऱ्यात भाजपने तुलनेने जास्त जागा मिळवल्या असल्या तरी स्पष्ट बहुमताचं गणित जुळत नसल्यानं सत्ता स्थापन सोपं राहिलेलं नाहीये. विरोधकांची एकजूट जर कायम राहिली तर जास्त जागा मिळूनही भाजपला विरोधी बाकावर साताऱ्याच्या जिल्हा परिषदेत बसावं लागू शकतं अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. जर सुरुवातीपासून पाहिलं तर साताऱ्यात प्रत्येक पक्षानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. शिवाय भाजपनं कुठं भाजपचा अति आत्मविश्वास नडला असं देखील निकालातून दिसून येते, कारण राष्ट्रवादीनं जोरदार कमबॅक केलाय. सातारा जिल्हा परिषदेत एकूण 65 जागा होत्या. यामध्ये भाजपनं सर्वाधिक म्हणजे 27 जागा जिंकल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20, शिवसेनेनं 15 आणि काँग्रेसनं 1 जागा मिळवली. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 33च्या आकड्यापर्यंत कोणीच पोहोचू शकलेलं नाहीये. आणि अशात आता हे काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे. आता जर राजांबद्दल बोलायचं झालं तर या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र आले होते. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन झालं होतं. त्यामुळे नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत ही अभूतपूर्व यश मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. बऱ्यापैकी तसं यश मिळालं असलं तरी आमदार घोरपडे यांच्यासह शिंदे गटाचाही बुरुज ढासळलेला दिसतोय. राजांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागातही आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एंट्री झाल्याचं चित्र दिसलंय. त्यामुळे पहिल्यांदाच शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित झालं असलं तरी याच मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट दिसतंय. सध्याच्या टप्प्यावर शिवेंद्रराजेंना याचा फारसा फटका बसणार नसला तरी आगामी राजकीय वाटचालीत हे समीकरण त्यांच्या दृष्टीनं अडचणीचं ठरू शकतं असंही जाणकार सांगतात. तसेच सातारतील कोरेगाव आणि कराड उत्तरमध्ये भाजपला रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आलं. पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी भक्कम बांधणी केली होती. त्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे यांची साथ मिळाली. तर दुसरीकडे खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील यांनी एकत्र येत सत्ता आणण्यासाठी रणनीती आखली. शिवाय किसनवीर सातारा सहकारी कारखान्यामुळे पाटील बंधूंचं राजकीय वजन या निवडणुकीत निर्णायक ठरलं. कुमटे गटात शिवसेनेचे हनुमंतराव जगदाळे विजयी झाले. वठार स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसची एकजूट या निवडणुकीत भाजपसाठी धक्का देणारी ठरली हे दिसून येते. तालुक्यांनी हा विचार केला तर भाजपचा प्रभाव साताऱ्यात 8 पैकी 5, कराडमध्ये 12 पैकी 8, खटावमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी भाजपनं केली. दुसरीकडे शिवसेनेने मात्र पाटणमध्ये बाजी मारली. शंभूराज देसाई यांनी 6 जागा जिंकून एकहाती वर्चस्व दाखवले. फलटणमध्येही 5 जागांसह शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत आली, तेही शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली.
राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर कोरेगाव, माण, वाई तालुक्यात त्यांनी भाजपला कडवी झुंज देत आपलं संख्याबळ टिकून ठेवले. मात्र सातारा जिल्ह्यातील या निवडणुकीत काही दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवही स्वीकारावा लागला, ज्याची चर्चा झाली. त्याबद्दल बोलायचं झालं तर पाटण तालुक्यातील मंद्रुकोळे जिल्हा परिषद गटात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय नेत्यांचं कुटुंबीय उभं होतं. याबद्दल जास्त चर्चा झाली ते म्हणजे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलत भाऊ अरुण गोरे कुकडवाड गटातून पराभूत झाले, तर औंध जिल्हा परिषद गटातून भारती गोरे त्यांच्या भावजई देखील पराभूत झाल्या. तसेच सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचाही पराभव झाला. तर खेड जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार संदीप शिंदे यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पराभव केला. आता या सगळ्या समीकरणामुळे असं झालंय की सत्ता स्थापनेसाठी शिवसेना महत्वाची ठरणार आहे. शिंदेचा शिवसेनेचा गट आणि यात ही सत्तेची चावी आता शिवसेना आणि शंभूराज देसाई यांच्याकडे असल्याचं सांगितलं जाते. शंभूराज किंवा शिवसेना ज्यांच्याकडे झुकतील त्यांच्याकडे सत्तेची चावी जाणार असं राजकीय वर्तुळात बोललं जाते. नुकताच शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांची बैठक झाली. प्राथमिक चर्चा झाली असून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये असे या बैठकीनंतर पत्रकारांना सांगण्यात आले. त्यामुळे कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन साताऱ्यात भाजपला विरोधी बाकावर बसवण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा रंगली. मात्र हे राजकारण आहे, शेवटच्या क्षणी पत्ता कसा पलटेल हे काही सांगता येत नाही. म्हणूनच साताऱ्यात नेमकं काय समीकरण तयार होणार, सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे राज्यभराचं लक्ष लागले हे मात्र नक्की. मात्र घडत असलेल्या समीकरणावरून तुम्हाला काय वाटतं, कोण विरोधी बाकावर बसू शकतं, जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येऊ शकते, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.